सरकारचा देवेंद्र फडणवीस, एकनाथरावजी शिंदे, मी आणि आमच्या सगळ्या मंत्रिमंडळाने हा 7,20 कोटी रुपयाचा अर्थसंकल्प हा आम्ही त्या ठिकाणी मांडलेला आहे. आणि हा मांडत असताना साधारण संतुलित आणि आर्थिक शिस्त लावण्याचा आमचा ह्यामध्ये प्रयत्न होता. आम्ही समाजातल्या सर्व घटकाला याच्यातून न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा अर्थसंकल्प सादर करत असताना ज्या पायाभूत सुविधा असतात, भांडवली खर्च ज्याला आपण म्हणतो, त्यालाही आम्ही सगळ्यांनी मिळून अधिकचं प्राधान्य दिलेलं आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी मधल्या काळामध्ये स्वतः त्यांनी सांगितलेलं होतं की एकंदरीतच केंद्र सरकारचा विकसित भारत हा जो काही त्यांचा मुद्दा होता, त्याच मुद्द्याला धरून आम्ही विकसित महाराष्ट्र हा अर्थसंकल्पाच्या निमित्तानं पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये तुम्ही बघितलं तर उद्योग, पायाभूत सुविधा, कृषी व संलग्न क्षेत्र आणि त्यामध्ये सामाजिक आणि इतर क्षेत्रामध्ये पर्यटन असेल, क्रीडा असेल, सांस्कृतिक क्षेत्र असेल, ह्या सगळ्या घटकाला एक कशा पद्धतीनं अधिकचा निधी देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न या अर्थसंकल्पामध्ये आम्ही केलेला आहे. तुम्ही बघा, आता सध्या जगात, देशात आणि अनेक राज्यामध्ये AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता याला फार महत्त्व दिलं गेलेलं आहे. आम्ही या अर्थसंकल्पामध्ये कृषीशी संबंधित असणारं AI कृत्रिम बुद्धिमत्ताचं त्याचाही अंतर्भाव केलेला आहे. इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये देखील ह्या गोष्टीचा वापर केला गेला पाहिजे म्हणून देखील आम्ही त्याच्याबद्दलचे निर्णय घेतलेले आहेत. नवी मुंबईमध्ये त्याबद्दलचं मोठं काम चाललेलं आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. आणि त्याच्यावरून नवीन नवीन जी काही आव्हानं जगाच्या आणि देशाच्या समोर आहेत आणि त्या आव्हानांना तोंड देण्याच्या करता त्या राज्यांनी जे काही नवीन गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत त्या स्वीकारण्याचा प्रयत्न देखील आमच्या महायुतीच्या सरकारने यावेळेचा अर्थसंकल्प सादर करत असताना केला. जाणीवपूर्वक ह्या आम्ही सगळ्यांनी मिळून विमानतळ असेल, बंदरं असतील, वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग असतील, मग ते राज्यमार्ग असतील किंवा खेड्यातले मार्ग असतील, कुठलेही मार्ग असू द्यात, त्याला आम्ही अग्रक्रम दिलाय. आम्ही त्याच्या संदर्भामध्ये मेट्रो असेल, आम्ही रेल्वे असेल, याही सगळ्या गोष्टीला आम्ही अधिकचं महत्त्व त्या ठिकाणी दिलंय. आणि केंद्र घराचा सर्वसामान्यांना उद्याच्या 5 वर्षाच्या मध्ये घर देण्याचा मोठा कार्यक्रम हा राज्य सरकारने हातामध्ये घेतला आहे. त्याच्यामध्ये साधारण ग्रामीण भागातली 20 लाख घरं आणि शहरी भागातली 5 लाख घरं गरिबांच्या करता असा 25 लाखाचा घराचा कार्यक्रम. त्याच्यामध्ये ग्रामीण भागाकरता 15,000 कोटीची तरतूद केली, शहरी भागाच्या करता 8,100 कोटी रुपयाची तरतूद केली. अशा पद्धतीनं 23,100 कोटी रुपयाची तरतूद वेगवेगळ्या प्रकारच्या आमच्या घरांच्या ज्या योजना आहेत त्या घरांच्या योजनेच्या करता केंद्राची मदत घेऊन राज्यांनी पण त्याच्यात स्वतःचे 50,000 रुपये अधिकचे टाकायचा निर्णय घेतला आणि ते पण आम्ही आज जाहीर केलेलं आहे. आणि ही घरं ज्यावेळेस होतील, विशेषतः ग्रामीण भागातल्या घरांच्या मध्ये वर सौर ऊर्जेची पण व्यवस्था आम्ही करतोय, जेणेकरून त्या घरामध्ये राहणाऱ्या कुटुंबाला विजेचा पण खर्च येऊ नये, त्यांना मोफत वीज सोलरची त्या ठिकाणी उपलब्ध व्हावी, अशा पद्धतीचा आमचा हा कार्यक्रम आहे. यंदा जरी आम्ही 20-25 लाख घरांच्या करता कार्यक्रम दिलेला असला तरी देखील साधारण 5 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर काही कोटमध्ये आकडा आमचा जाईल आणि त्या पद्धतीनं घराचा कार्यक्रम देखील सर्वसामान्यांना घर हा देखील आम्ही त्याच्यामध्ये राबवण्याचा अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. उद्धव ठाकरे म्हणतात शेतकरी आणि नाही, आम्ही ज्या योजना मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असताना जाहीर केलेल्या होत्या त्या सगळ्या योजना आणि सरकारचं काम बघूनच
महाराष्ट्रातल्या जनतेने प्रचंड मोठं बहुमत आम्हाला विधानसभेच्या निवडणुकीला दिलं. 237 ते 38 आमदार आमचे महायुतीचे तिथं निवडून आले. हे निवडून आल्यानंतर आमची जबाबदारी अतिशय वाढली आणि शेवटी लोकांनी त्यांचं काम केलं. आता आम्हाला आमचं काम करणं गरजेचं होतं आणि त्याच्यामुळं लाडक्या बहिणींच्या करता आमच्या विरोधकांनी तर आमच्यावर टीका केली. आता ही योजना ही बंद करतील, त्यांच्याकडे पैसाच नाही, त्यांनी राज्याला पार कर्जबाजारी केलं. मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, तुमच्या माझ्या राज्याचं स्थूल उत्पन्न आता 49 लाख कोटी रुपये झालेलं आहे. साधारण केंद्र सरकारने ज्या काही गाईडलाईन ठरवून दिलेल्या आहेत त्यामध्ये तुम्हाला 3% आतमध्ये राहावं लागतं. आपण 3% आतमध्ये तिथं राहिलो. साधारण तुमच्या स्थूल उत्पन्नाच्या किती कर्ज तुम्हाला काढता येतं ते 25% पुढे नसलं पाहिजे. आपण ते कर्ज 85 ते 87% ठेवलेलं आहे. देशातली इतर सगळी राज्य यांनी गुजरात आणि महाराष्ट्र सोडून एकाने पण ह्या नियमाचं पालन केलेलं नाही. आम्ही मात्र एवढा सगळ्या योजना राबवत असताना महिलांच्या करता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना देत असताना किंवा लखपती कन्या दीदी ही योजना देत असताना गेल्या वर्षी आम्ही 23 लाख लखपती दीदी केल्या. यावेळेस आमचा टार्गेट 26 लाख महिलांचा आहे. हा योजना केंद्र सरकारच्या पण पंतप्रधानांचं ज्या योजना आहेत त्याच्यात पण ते आहे, परंतु त्याला अनुसरून आपल्या महाराष्ट्रातल्या जास्तीत जास्त महिला या लखपती कशा होतील, त्यांचं वार्षिक उत्पन्न 1 लाखाच्या पुढे कसं जाईल, अशाही प्रकारचा आमचा कार्यक्रम चाललेला आहे आणि त्यालाही आमच्या महिला अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद देत आहेत. आणि त्याच्यामुळे तुम्ही जर बघितलं तर आरोग्य असेल, शिक्षण असेल, सिंचनाची व्यवस्था असेल, ऊर्जाच्या संदर्भामध्ये महाराष्ट्राला उद्याच्या 5 वर्षामध्ये स्वयंपूर्ण करण्याचं काम असेल, त्याच्यातून त्या गरीब वर्गाला विजेचा खर्च येणार नाही आणि बाकीच्यांना जो विजेचा खर्च येतो, सोलर ऊर्जेला अधिक महत्त्व देऊन मोठ्या प्रमाणावर आपल्याला वीज निर्मिती करायची आणि त्याच्यातनं उद्योग धंद्यांचा पण देणारी विजेचा दर हा कमी करण्याच्या बद्दलचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. मोठी मोठी महान जी व्यक्तिमत्व आहेत, महापुरुष आहेत, त्यांच्याही स्मारकाच्या संदर्भामध्ये राज्य सरकारने या